दिसणार ना हे महाऋषी मला या यज्ञामध्ये का बरं प्रवेश करता येणार नाही? कारण का तू ऋषीपुत्र नाही आहे म्हणून तुला या यज्ञामध्ये यज्ञजप करता येणार नाही. तू जा जा जाऊन तुझ्या मातेला विचार. काय मी ऋषीपुत्र नाही? आपण आपला यज्ञजप आता जातो आणि या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मातेला विचारतो. गणपती माते मला आता सांग माते, मी कोण आहे? मी कुणाचा पुत्र आहे माते? मला असा प्रश्न विचारला आहे माते मी महर्षींच्या आश्रमात यज्ञासाठी गेलो असता तेथे त्यांनी माझा घोर अपमान केला व मला सांगितले की तू ऋषीपुत्र नाही आहे. माते जर मी ऋषीपुत्र नसेल तर कोण आहे मी? माते कुणाचा पुत्र आहे? पुत्रा, ज्या यज्ञशाळेमध्ये ज्या लोकांनी तुला नकार दिला ते स्वतः सुद्धा स्वयं ऋषी नाही. ऋषी तो विराट स्वभावाचा श्रेष्ठ असतो. पण पुत्रा, तू असा प्रश्नाने विचारला जातो ना उत्तर दिलं जातं. माते तू अजूनही मला खरं सांगत नाहीयेस. तू माझी माता आहेस की एक कलंकिनी आहेस? तू तुझ्या मर्यादित राहा. वेडी वाटे शब्द बोलू नकोस. अरे आई ती आई असते ना, तू अपवित्र असते ना कलंकनी असते. पुत्रा, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ती तू ठीक कर. माते तू अजूनही मला खरं सांगत नाहीये. तू दृष्ट आहेस, तू कलंकिनी आहेस, तू अपवित्र आहेस. पुत्रा, तू अपवित्र कठोर शब्दात मातेचा अपमान केला आहेस. जा जा जा, मी तुला शाप देते. नाही माते, तू एक महाभयंकर दानवाचरण करणारा मुलाचा बाप असेल. नाही माते. त्याच्या अत्याचाराने तूच नाही तर हे संपूर्ण त्रिलोक थरथर कापू लागले. येते मी कठोर शब्दात हे दृश्यम ऋषी, मातेच्या शापापासून मुक्ती मिळवण्याचा कोणताही उपाय नाही. मातेचा शाप कधीही निष्फळ ठरत नाही. आता तुझी रक्षा फक्त श्री गणेशच करू शकतो. फक्त श्री गणेशच करू शकतो. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय म्हणला गणेशाय नमः. मम्मी डोळे उघड. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. माझी आराधना पूर्ण झालेली आहे. तू आता तुला पाहिजे तो वर मागून घे. बरोबर. हे गणेशा, तुम्ही तर सर्व जाणता. हे गणेशा, मला माझ्या मातेने असा श्राप दिला आहे की त्यातून मी फार त्रस्त झालो आहे. गणेशा, कृपा करून तुम्ही मला यातून योग्य तो मार्ग दाखवा. गृहसमन, मातेच्या शापाला संसारात कोणीच काही करू शकत नाही. पण मी तुझ्यासाठी फक्त एकच करू शकतो की तू वरद विनायक प्राचीन मूर्तीची स्थापना कर. गणनात्वा हा मंत्र जप करत असताना तुला तुझ्या शिंकेतून एक बलवान पुत्र प्राप्त होईल. त्याचे नाव भद्रक त्रिपुरासूर असं प्रसिद्ध होईल. तो तुझा पुत्र सर्व
सर्व त्रैलोक्य जगतात नाव करेल. तथास्तु तथास्तु तथास्तु. ओम गणानात्वाय नमः. हात मला बोलत ओम गणानात्वाय नमः. ओम गणानात्वाय नमः. आच्छी! हे बालका, तू कोण आहेस? तू कुणाचा पुत्र आहेस? हे ऋषीवर्य, तुम्ही सर्वजण ज्ञानी असून दिसत नाही मला आमचं प्रश्न डोकं का बरं येतं. विचारलात? आत्ताच झालेला तुमच्या शिक्षेतून माझा जन्म झालाय. मी आपलाच पुत्र आहे. हे पुन्हा पहा. तुम्ही मला आज्ञा करावी की मी काय करावे? हो बालका, तू माझाच पुत्र आहेस. तुला मंत्र उपदेश करून ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे. हे बालका, तू श्री गणेशांचा गणनत्व मंत्र अनुष्ठान करून प्रत्यक्ष श्री गणेशांना प्रसन्न करून घे. श्री गणेश प्रसन्न झाले की तू तुला हवा तो असा इच्छितवर मागून घे, म्हणजे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जशी आज्ञा पितामहा. तथास्तु. पिताश्रींच्या आज्ञेप्रमाणे तिसरी गणनाथ व या मंत्राचा अनुष्ठान करण्यास सुरुवात करतो. गृत्सम ऋषीच्या आज्ञेप्रमाणे भद्रक बाळाने श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष तपश्चर्या करत असता असता भद्रक बाळ हळूहळू मोठा होऊ लागला. पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. ओम गणनाथाय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम गणनाथाय नमः. बालक, तुला प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छितवर मागून घे. हे देवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झाला आहात. तुम्ही मला या चराचर ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूळ बाणाने 3 शस्त्रांचा विनाश करतील आणि तुझी मनोकामना पूर्ण होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय श्री गणेशाय नमः. नारायण नारायण
आणि 3 तास फक्त पाताळ गणगणारा नारदनी तर माझ्या भेटीला येणार असेल तर मला आनंदच वाटणार. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदी झाला आहे? अरे नारदा, अरे कॅमेरा विष्णूची हजारो वर्ष तपश्चर्या करून मला गणपतीने अजस्त्राचा वर दिला की तू सर्व देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. मी अजिंक्य आहे, अजिंक्य. नारायण नारायण. एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतली. अरे मग तिचा काय उपयोग? नारदा, तुला नेमकं काय म्हणायचं मला आहे? काय म्हणायचं आहे? अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतली, पण तुझं अजून या मानव लोकामध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार? होय नारदा, नारायण नारायण. मग तुम्हाला सांग, तू माझ्यासाठी कोणता संदेश देणार आणि मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केलीस ना तर या उजव्या हाताला 10 वेळ येतं, आणि या उजव्या हाताने सुरुवात केली तर डाव्या हाताला 10 वेळ येतं. मग त्रिपुरासुरा, यातलं पहिलं कुठलं आणि 10वं कुठलं हे आपल्याला कसं बरं कळणार? होय नारदा, बरोबर आहे तुझं. मग तुम्हाला सांग, मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे ऐक सांगतो. कोण आहे मार तुला आज दिवस आनंदाचा, अरे कळीच्या या सोहळ्याचा, आणि आनंद वाटे माझ्या हो मनाला, आनंद वाटे माझ्या हो मनाला.
अरे तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती कोण मा- जीव सजीव शोभाजी का- राजे महाराजे शोभा माहिती आहे ना? ऋषी मुनी अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर म्हणजे सर्व घाबरून तुला राजा म्हणतील राजा आणि नंतर मात्र इंद्र ब्रह्मा विष्णू यांच्यावर स्वार हो अरे देवाना भयभीत करून सोड आणि नंतर मात्र त्या भोले नाथाच्या कैलासावरती आग म्हणजे तुझे काम फत्ते होईल हा मम्मी सोबत नाही आता मग काय त्रिपुरासुरा आज म्हणला अरे तुझ्या शक्तीचा गर्व आणि त्या देवाला सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व मुंडे त्रैलोक्याचा राजा लोक्याचा राजा त्रिपुरासुर अरे पहिली स्वारी जा देवन राजा त्रिपुरासुरा येतो मी साधकानी साधना माझे नाम नारायण साधकानी साधना माझे नाम नारायण लोक्याचा राजा पण हा रे हो येणारा तर नक्कीच खरं सांगणार मला प्राप्त झालेल्या फार शक्ती पाहून त्या देवाला तुला आपला शौर्याचा गर्व झाला. या पृथ्वी तलावावरती सर्व जीव सजीव यांचा छळ करून पहिले द्वारे त्या इंद्राच्या अमरावतीवर
या देवऋषी नारदाचा प्रणाम असो प्रभू, प्रणाम असो. या नारद मुनी या. त्या 33 कोटी देवांच्या सभेमध्ये आपले स्वागत आहे. सर्व देवगणांना सभा घेण्याचे कारण आपण कथित करावे. देव हो, असुरा त्रिपुरासुरानं हजारो वर्षे गणेशाची आराधना करून गणनात्वा या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे प्रभू, अमरत्व प्राप्त केलं आहे. जर का त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जर का जिंकून घेतले तर या पृथ्वी तलावरती हाहाकार निर्माण होईल प्रभू. पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण. नारद मुनी, जर का त्या त्रिपुरसुराने सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर सजीव सृष्टीला गिरिकिंदरात फेकून देईल व या पृथ्वीवर आकार निर्माण होईल. नारद मुनी, या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्या दृष्ट त्रिपुरासुराचाही नाश नक्की केला जाईल, कारण मरण हे विश्वातील विधिलिखित असं सत्य आहे. तुम्ही निश्चिंत राहा. या सृष्टीवर आलेल्या संकटाचं निवारण करणं हे आमच्या देवतांचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचे विश्वभ्रमंती अशीच सुरू. नारायण नारायण. मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती अशी अनेक संकटे निर्माण केली. राग, मोह, माया, मत्सर याद्वारे सृष्टी नष्ट करू पाहिली. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवांनी मिळून या संकटाचे निवारण केले आहे, तरी तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. भोलेनाथ, विष्णुदेव, इंद्रदेवा, पितामहा ब्रह्मदेवा, आजची सभा इथेच समाप्त करावी. नारायण नारायण. चरण धरावे गुरुजनांचे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. पुन्हा जन्म नाही या भुवनी, एकदाच जन्म घेई आई उदयी. पुन्हा जन्म नाही या भुवनी, एकदाच जन्म घेई आई उदयी. नारायण नारायण. सेवकांनो, त्या इंद्रदेवाची अशी मनोकामना आहे की रंभेला माझ्या दरबारात नृत्याविषयी आमंत्रित करा.
आहे मी तुला अशी आज्ञा करतो की तुझ्या नृत्याविष्काराने माझे मनोरंजन कर. इंद्र दरबारी नाचेही सोदपरी रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. इंद्र दरबारी नाचेही सोदपरी रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. हे इंद्रदेवा इथे हे स्वर्गलोक माझ्या स्वाधीन आणि या स्वर्गलोकावर माझा अधिकार चालवण्यासाठी तर तू कुठलाही विलंब न करता तू तुझा हा स्वर्गलोक माझ्या स्वाधीन करून अरे त्रिपुरासुरा तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या इंद्रपुरीचा मी राजा आहे आणि इंद्रायणी तुझ्या कधी स्वाधीन करणार नाही. अरे इंद्रा मी श्रीगणरायाची हजारो लोक शक्ती प्राप्त केली पृथ्वीतलावरती असलेले ऋषी राजे महाराजे सर्व जीव मी तुझा हा स्वर्गलोक मला युद्धाचा आवाज न करता तू हे साम्राज्य सोडून नाही त्रिपुरासुरा नाही. अरे तू राक्षस नाही सैवा नाही देवावर आपले अधिराज्य गाजू इच्छितोस कधी शक्य होणार नाही. इंद्रा ते शस्त्र उचलण्याचा विचार कर. अरे त्रिपुरासुरा जर तुझी एवढी प्रचंड शक्ती असेल उचल तुझे शस्त्र आणि दाखव तुझं पराक्रम. पाहूया कोणाच्या अंगात किती सामर्थ्य आहे.
आता इंद्र पडून गेला. इंद्र पडून गेला. या इंद्रपुरीचा राजा मी आहे. जा 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 हातवर माझ्या आहेत हात नाही धुतला झाला धरून धरून त्याला उभा करी ब्रह्मपुरीवर आणि स्वारीकडे चिंग झालं राज्य होतो. मी तुझे हे सप्तलोक माझ्या स्वाधीन करण्यासाठी आणि या सप्तलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी आलो आहे. तर तू बऱ्या बोलाने तू तुझा हा सप्तलोक माझ्या स्वाधीन करून या ताच इंद्रलोक जिंकून त्या इंद्रलोकीचे सर्व अधिकार प्राप्त केले आहेत. मला त्रिलोकी शक्ती प्राप्त झाल्याने मला तुमचा देवांत सर्व ब्रह्मांड पृथ्वीलोक स्वर्गलोक याचा लवकरच ताजा व्हायचा आहे. तुम्हाला युद्धाचा आव्हान करता तू तुझे हे साम्राज्य सोडून तू इथे कुठेही निघून जा. अरे त्रिपुरासुरा असा एकाएकी गर्विष्ठ होऊ नकोस आणि तुझ्या शक्तीचा उपयोग या देवांवर करतोस. अरे हा तुझा कुठला न्याय आहे? शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे या सृष्टीची रचना केली, सर्व जीव सजीव प्राणी मात्रांना उपदेश केला आणि ती तुझ्या स्वाधीन कसं बरं करणार? नाही त्रिपुरासुरा, ते कधीही शक्य नाही. अरे ब्रह्मा, पृथ्वीवरती पृथ्वीलोक जिंकून पृथ्वी माता चिंतित पडली. सर्व जीवजंतू प्राणी मात्र माझ्या हाकाराने पृथ्वी पडले आणि त्या स्वर्गलोकी इंद्राला सुद्धा युद्धात पराभूत करून इंद्रपुरी माझ्या ताब्यात. तुझ्या ब्रह्मपुरीवर चाल तुझ्या शक्तीचा उपयोग कसाही करू नकोस. हा येणारा काळ आणि वेळ सांगून मी सांगतो ते नीट आहे. तुझे गुरुज्ञान मला शिकवू नको. या सर्व जीव सजीव प्राणी मात्रांना मारून तुला काय मिळणार? अरे ब्रह्मा, तुझा उपदेश नको आहे मला. अरे त्रिपुरासुरा, तुला गुरुज्ञान करत नाही. अरे ही सृष्टी निर्माण केली, त्याचे रक्षण सुद्धा मलाच करायला पाहिजे. तू सांगून ऐकत नाही. मग कर सृष्टीचं रक्षण बघूया. दाखव तुझी दिव्य दृष्टी आणि कर माझ्यावर प्रहार.
कमल मला पाकळी तोडून द्या. मोडजी मोडजीले मोडजी आता मात्र ब्रह्म पडून ब्रह्मपुरीचा आता मात्र राहिला तो वैकुंठ नगरीचा राजा विष्णू. वैकुंठना हो लक्ष्मी, तुझ्या मनातील शंकेप्रमाणे मला देखील आज फार अस्वस्थ वाटत आहे. हे क्षीरसागरी शेषशाही विष्णू भगवंत वैकुंठनाथ, आम्ही स्वतः तुमच्या भेटीसाठी या वैकुंठ नगरीत विराजमान झालो. या सुराज या, तुम्ही आमच्या क्षीरसागरी वैकुंठ नगरी आलात त्याबद्दल तुमचे स्वागत आहे. परंतु असुराज, आज एकाएकी कोणती बरं प्रशांत घेऊन आला आहात? हे वैकुंठनाथ, तुम्हाला आम्ही आदरानं आणि मानानं सांगू इच्छितो की तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून तुम्ही तर निघून जा. अरे त्रिपुरासुरा, अरे तुला एवढी कोणती बरं शक्ती प्राप्त झाली आहे की तू आज मला माझीच वैकुंठ नगरी सोडून जाण्यास सांगत आहेस? हे वैकुंठनाथ, आम्ही श्री गणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही या त्रिलोकीचा राजा हा आमचा एकमात्र संकल्प आहे. अरे त्रिपुरासुरा, अरे जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडावरचा अधर्म वाढला तेव्हा तेव्हा मी नवनवीन रूपे धारण करून या अधर्माचा नाश करून या सत्य धर्माची स्थापना केली. या सृष्टीचा पालन करता म्हणून या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. म्हणे पालन करता. हे वैकुंठनाथ, निस्वार्थ मनाने तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून क्षीरसागरी जाऊन असावे, अन्यथा युद्ध करण्यास प्रवृत्त व्हावे. मग बघू दे आम्हाला तुमच्या शक्तीचा प्रयास. अरे त्रिपुरासुरा, अरे शिवशंभूंनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता तर मी माझी वैकुंठ नगरी कशी परत होऊन जाऊ? अरे मूर्खासुराज, अरे देवगणाला युद्धाचे आव्हान करतोस. अरे तुझ्या अंगात जर एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान आणि दाखव.
विष्णू देखील पळून गेला. आता या वैकुंठ नगरीचा राजा देखील मी आहे. मी आता मात्र राहिला तो वैकुंठाचा कैलासाचा शंकर भोलेनाथ. अरे भोलेनाथ सांभाळ जातो कैलास पर्वत. या नारद मुनी या. आज अचानक कैलासावर कसं बरं केलं? हे आदिमाया आदिशक्ती जगाचा पालन करता भोलेनाथ, तुम्ही असे बोलून या देवऋषी नारदाला का बरं लाजवत आहात प्रभू? का बरं लाजवत आहात? अरे नारदा, खरंच तुला विचारतोय, तुला लाजवत नाही? या सृष्टीवर काय चाललंय काय नाही हे तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. मी ध्यानस्थ बसलेला असताना मला कसं बरं काय? नारायण नारायण. असुरराज त्रिपुरासुरानं आपल्या शक्तीच्या बळावर सर्वांचा नाश करून आपला एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. अरे नारदा, मग त्या विश्वासुराची शक्ती गर्वहरण करण्याचा प्रयत्न त्या इंद्र ब्रह्म विष्णू यांनी केला नाही? केला देवा केला. इंद्र ब्रह्म विष्णू यांना युद्धात पराजित करून सर्व देवतागण त्या गुहेमध्ये लपून बसले आहेत प्रभू. आणि आता असुरराज त्रिपुरासूर या स्वर्ग लोकावरती एकमात्र अधिकार चालवत आहे. एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, एवढी प्रचंड शक्ती आणि देवांना पराजित करण्याचं सामर्थ्य तर कोणाचे असावे? नारायण नारायण. भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासूर आपल्या या कैलासावर सुद्धा आक्रमण करून येत असेल. आपण
आपली काळजी घ्यावी. नारायण नारायण भोलेनाथ. आणि या पृथ्वीचे रक्षण करावे भोलेनाथ, या पृथ्वीचे रक्षण करावे. नारायण नारायण. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. गिरनावारा भुवन सुंदरा. गिरनावारा भुवन सुंदरा. प्रणाम महादेव. ये असुरराज ये. कैलासावर तुझं स्वागत आहे. बोल, आज इकडे कसं बरायला केलंस? हे महादेव, तुम्हाला माहितच आहे की मी त्रिलोकी विजयाचा संकल्प केला आहे. आज कैलास सोडून सर्वत्र माझं एकमात्र राज्य आहे. असुरराज त्रिपुरासुरा, त्यासाठी तू प्रशंसा पात्र आहेस. तुझ्या पराक्रमाने मी फार प्रसन्न झालो आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर तुम्ही माझा संकल्प पूर्ण करण्यास मला सहाय्य करा. कसलं सहाय्य त्रिपुरासुरा? या कैलास अधिकाराविना माझा हा त्रिलोकी विजयाचा संकल्प पूर्ण आहे. त्याला तुम्ही सहजच पूर्ण करा. मी कोणत्याही युद्धाशिवाय तुमच्याकडे हा कैलास पर्वत मागतो आहे. जर तुम्ही मला हा कैलास सुपूर्द केला नाही तर मला माझ्या वीर धर्माचे पालन करावे लागेल. अर्थात शक्तीचा प्रयोग करून मला या कैलासावर अधिकार करावा लागेल. असुरराज त्रिपुरासुरा, तुझ्यासोबत युद्धाची स्थिती उत्पन्न होणार नाही. तर तुम्ही त्वरित हा कैलास पर्वत सोडून त्या मंदारगिरी पर्वताकडे जावे. तेथे तुम्हाला काहीही कष्ट होणार नाही. जशी इच्छा त्रिपुरासुरा. शंकरा, अरे शंकरा, किती रे बोला. माझ्या या सुरासुराच्या बोलण्याने तू तुझा हा कैलास पर्वत सोडून निघून गेला. शंकरा, भोलेनाथा, महादेवा. अरे पंचमहाभूतानो या देवानो या त्रिपुरासुराच्या चरणावरती लोटांगण या ब्रह्मांडातील देवांना पराजित करू. या ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य या त्रिपुरासुराजवळ आहे. आता मात्र स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ
गणेशाच्या वराने आमचा 3 फुले जिंकण्याचा संकल्प पूर्ण झाला. समोर. देव असुरा त्रिपुरासुराने सर्वत्र त्राईत्राई माजवले. त्रिलोकात त्याचे एकतर्फी राज्य आहे. समजत नाही तिला कसे पराजित करावे. हो देवगणो, या पर्वतांच्या गुहेत लपून जीवन व्यतीत करणे फार कठीण झालं आहे. होय देवराज, लवकरच काहीतरी उपाय करावा लागेल जेणेकरून आपले देवळं पुन्हा अधिकारात मिळेल. सर्व देवतागण तुम्ही चिंता करू नका. यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. नारायण नारायण सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. हो संकट पडले हो देवाला. हो संकट पडले हो देवाला. नारायण नारायण. सर्व देवतागण कोणत्या संकटामध्ये गुंतला आहात प्रभू? नारद मुनी, आपला तर ब्रह्मांडाच्या क्षणाक्षणाची माहिती नाही. आपल्यापासून असे काय लपले आहे? नारद मुनी, या त्रिपुरासुराने या त्रिलोकात सर्वत्र छळ माजवलं आहे. बोलतच नाही, त्याला कसे परास्त करावे. सर्व देवतागण अवघे कर्तव्य शून्य झाले आहे. नारद मुनी, आम्हा देवांना पुन्हा देवलोकात पदार्पण करणं असंभव वाटत आहे. नारायण नारायण. अखंड त्रैलोक्य ब्रह्मांडामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ यामध्ये त्रिपुरासुराचा कोणही पराभव करू शकत नाही. नारायण नारायण. मग नारद मुनी, आम्ही देवांनी असे काय केले पाहिजे? तुम्ही सर्व देवतागण त्या श्री गणेशाला विसरला आहात. तो आदिमाया आदिशक्ती सर्व श्रेष्ठ पुत्र आहे. तुम्ही त्याची आदी पूजा केली नाही. श्री गणेशाची आदी पूजा करावी. श्री गणेशाला प्रसन्न करून घ्यावे. श्री गणेश स्वतः दर्शन देऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि मगच तुम्ही सर्व देवतागण त्या असुरा त्रिपुरासुराला संपविण्यात सफल व्हाल प्रभू. नारायण नारायण. देव हो, नारद मुनी सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. हो देवगणो, चला तर. ओम श्री गणेशा. नारायण नारायण. ओम सकळ जनांचा भाग्य विधाता धावून ये रणा. आधी नमी लागली तुला पार्वतीच्या नसना. आधी नमी लागली तुला
गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, तुमची आराधना पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी काय सेवा करावी सर्व देवता गणांची. हे गणराया, आपण दिलेल्या वराने असुराज खूप उद्भक्त झाले आहेत. हे गणेशा, या त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना भयभीत करून सोडलं आहे. हे आदिविनायका, आम्हा सर्व देवांची काहीही मनोकामना नाही. आम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी तुमची आराधना केली आहे. हे गणेशा, कृपा करून आम्हा सर्व देवगणांना त्या दृष्ट त्रिपुरासुराला कसं संपवले जाईल त्याचा योग्य तो मार्ग दाखवा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल. असुरांच्या अत्याचारापासून सर्वांचीच मुक्ती होईल. त्रिलोकात पुन्हा सत्य धर्माची स्थापना होईल. तत्पूर्वी मला प्रथमतः ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला अभिषेक करावे लागेल. म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली सर्व शक्ती नष्ट होईल. तथास्तु देव हो, तथास्तु, तथास्तु. मृत्युलोकातील राज्य करता सम्राट त्रिपुरास रुक्मगंधा आणि मुकुंदा यांचा पुत्र आणि इंद्राचा मानस पुत्र वृत्समात्याच्या शिकेत निर्माण झालेला हा 5000 वर्षाची गणरायाची आराधना करून त्या गणरायाने मला अमृतत्व प्राप्त करून दिले. लोखंडाचे, सोन्याचे आणि रुपयाचे अशी 3 पुरे मला प्राप्त झालेले त्या गणरायाने मला त्रिपुरा हे नाव प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरा आहे. हा त्रिपुरा आहे. महाराज त्रिपुरासुरांचा जय असो. महाराज त्रिपुरासुर, माझे नाव कलाधर आहे. माझे कुठेही इच्छिस्थान नाही, पण मी सगळीकडे भ्रमण करत असतो. ब्राह्मणा, मला सांग, तुझे जप, तप, व्रत, यज्ञ, पाठ, पूजा इतर कर्म कोणासाठी करतो? तुम्ही या त्रिलोकाचे सर्वांचे भाग्यवंत आहात. हो, तुमचा गौरव केला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला. तू माझा अस्तित्व बघून आलास? ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हो, तुझी काय सेवा करू? तू तुझी मनोइच्छित वस्तू मागून घे. तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपस्या करून त्यांची भरपूर आराधना केली आहे. ब्राह्मणा, हे सत्य आहे. मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन धन्य करीन. बस हीच इच्छा आहे तुझी? होय महाराज. अरे ब्राह्मणा, सध्या कैलास पर्वत अर्थात नाही. तर तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. मी असाच जातो त्या मंडाळगिरी पर्वतावर आणि जाऊन मस्त तुम्हाला मारून ती प्राचीन मूर्ती घेऊन येतो. येतो महाराज. हे तथास्तु. तथास्तु.
नाही, प्राचीन मूर्ती आणि देवगड गायब. अवश्य हा एक देवांचा डाव आधी जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे त्रिपुरासुरा तुझा खेळ संपला नाही नारदा नाही. तुझा मृत्यू काळ जवळ आहे. कोणाचा मृत्यू? अरे माझा नारायण नारायण अरे 5000 वर्षाची राहण्याची आराधना करून मला त्रिलोकी प्रसिद्धी प्राप्त झाली आणि तू मला
या असुराला मुक्तीचा भय दाखवतोस? नाही नारदा नाही. मूर्ख त्रिपुरासुरा, हा. अरे मूर्ती अदृश्य झाली म्हणजे तुला कळलं पाहिजे होतं की तुझी शक्ती नष्ट झाली. नारायण नारायण. अरे देवाने त्या गणेशाला प्रसन्न करून तुझा मृत्यू मागून घेतला आहे. तुझा मृत्यू. नारदा नाही. त्या गजाननाने एक त्रिशूलधारी शस्त्र देऊन नारदा अरे त्या भोलेनाथाच्या हातून तुझा मृत्यू होईल. नारायण नारायण. अरे हा असुर हा त्रिपुरासुर अमर आहे अमर. नारदा तुझा मृत्यू तुझा. नारायण नारायण. विनाशकाल विपरीत बुद्धी. कसं वाटतंय त्या मृत्यूचं भय? वाटतोय ना? अरे वाटतोय ना त्या मृत्यूचं भय? या पृथ्वी तलावरती जन्माला आला की मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. नारायण नारायण. येताना घेऊन आला सरकार. अरे जाताना घेऊन जाशील काय? नको अभिमान करू. अभिमान करू. नारायण.
आता तुझा अंत निश्चित आहे, तुझा मृत्यू काय आहे. या ब्रह्मांडाचा काय तुझा या ब्रह्मांडाचा काळाशी त्यांनी या ब्रह्मांडाचा मावकार आहे. जर समर्थ असेल तर स्वीकार हे रंजन. Correcto.